अलख निरंजन, अलख निरंजन। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मराठी वाइब्स 8 या चॅनलवर तुम्ही नवा असाल तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर ऑल वर सेट करा। भाग 1 सारखा भाग 2 ला पण प्रतिसाद मिळाला, म्हणजे या व्हिडिओला प्रतिसाद मिळाला तर मी मच्छिंद्रनाथ महाराजांच्या जन्माची गोष्ट तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करेन। प्रतिसाद देण्याकरता कमेंट बॉक्स मध्ये नाथ किंवा नवनाथ अशी कमेंट करा। मच्छिंद्रनाथ हे नाथ संप्रदायातील एक अत्यंत महत्त्वाचे संत योगी होते। नाथ परंपरेत त्यांना आद्य गुरूंपैकी एक मानले जाते। त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे आणि कार्यांमुळे महाराष्ट्र तसंच संपूर्ण भारतात नाथ संप्रदायाची दृढ पायाभरणी झाली। मच्छिंद्रनाथ यांचा जन्म कधी व कोठे झाला याबाबत वेगवेगळ्या दंतकथा आहेत। काही ठिकाणी ते बंगालमधील कमरूप प्रदेशात जन्मले असे म्हटले जाते, तर काही ठिकाणी नेपाळ किंवा महाराष्ट्राशी त्यांचा जन्मसंबंध सांगितला जातो। त्यांच्या जीवनावर लोककथा व पुराणकथा यांचा मोठा प्रभाव दिसून येतो। नाथ संप्रदायानुसार मच्छिंद्रनाथ हे आदिनाथ म्हणजेच भगवान शिव यांचे शिष्य मानले जातात। त्यांना शिवकडून योग विद्या प्राप्त झाली होती असे मानले जाते। त्यांनी ही विद्या आपल्या शिष्यांना दिली आणि नाथ परंपरेचा प्रसार झाला। मच्छिंद्रनाथ यांचे सर्वात प्रसिद्ध शिष्य म्हणजे गोरक्षनाथ। गोरक्षनाथ हे पुढे नाथ संप्रदायातील महान संत झाले। गुरु शिष्य परंपरेत मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे नाव एकत्रित घेतले जाते। मच्छिंद्रनाथ यांनी योग साधनेचा हठयोग व कायाकल्प या तत्वांचा प्रसार केला। शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन साधण्यासाठी साधना कशी करावी हे त्यांनी शिकवले। योग अभ्यासाच्या माध्यमातून आध्यात्मिक उन्नती कशी साधता येते याचे जिवंत उदाहरण होते। मच्छिंद्रनाथ यांच्याशी अनेक अद्भुत कथा जोडलेल्या आहेत। त्यापैकी एक कथा सांगता येते की मच्छीच्या पोटात गेले होते आणि तेथे ध्यान करत असताना त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले। या कारणामुळे त्यांना मच्छिंद्र म्हणजेच मच्छीची उन्नत असे नाव पडले। नाथ संप्रदायात त्यांनी स्त्रियांविषयी आदर आणि त्यांचे महत्त्व सांगितले। योगिनी संप्रदाय या माध्यमातून त्यांनी स्त्री शक्तीला पूजनीय मानले। त्यांनी त्यांचा प्रभाव समाजाच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनावरही पाडला। महाराष्ट्र जेजुरी येथील खंडोबा आणि नेपाळमधील रत्न मच्छिंद्रनाथ मंदिर हे त्यांच्याशी संबंधित मानले जातात। नेपाळमध्ये दरवर्षी मच्छिंद्रनाथांची भव्य रथयात्रा काढली जाते, जी अत्यंत सुंदर आहे। त्यांच्या शिकवणीतून वैराग्य, संयम, साधना आणि समाजसेवा यांचे दर्शन घडते। लोकांना त्यांनी केवळ ध्यानधारणा शिकवली नाही तर सांसारिक जीवन कसे समतोल जगावे हेही शिकवले। अखेरीस मच्छिंद्रनाथ हे केवळ एक योगी नव्हते तर समाजाला दिशा देणारे संत होते। त्यांनी गोरक्षनाथासारखा शिष्य घडवले आणि नाथ परंपरेचा पाया मजबूत केला। आजही त्यांच्या शिकवणीमुळे आध्यात्मिक साधकांना प्रेरणा मिळते। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या माहितीसह। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवा असाल तर सबस्क्राईब करून टाका।